आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातला तिसरा धडा अभ्यासतोय. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. कालच्या तासाला आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्यानंतर भौतिक बदल, रासायनिक बदल, अभिक्रियाकारक, उत्पादित या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण रासायनिक समीकरणांचं लेखन कसं करायचं आणि ते लेखन करत असताना पाळण्यात येणारे संकेत कोणते आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण रासायनिक समीकरण लिहिणार आहोत त्यावेळेस कोणकोणते संकेत त्या ठिकाणी आपल्याला पाळायचेत, म्हणजे रासायनिक समीकरण नक्की कसं लिहायचं याविषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तर पहिला जो काही संकेत आहे तो आहे, इथं कर्सरच्या साहाय्याने दाखवतोय पहा. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला. पहिला जो संकेत आहे तो म्हणजे रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला. इथं दाखवलेले पहा, हा कार्बन आहे, इथं याला रिॲक्टंट असं म्हटलेलं आहे, आणि त्यानंतर हा ऑक्सिजन आहे, याला पण रिॲक्टंट म्हटलेलं आहे. रिॲक्टंट म्हणजे अभिक्रियाकारक. म्हणजे हे कर्सरच्या साहाय्याने दाखवते पण नीट लक्षात ठेवा, हे आहे मिथेन आणि हा लाल हा आहे ऑक्सिजन. तर या रासायनिक अभिक्रियेमध्ये या दोघांना अभिक्रियाकारक म्हटलं जातं. तर ही कुठं लिहिली जातात, डाव्या बाजूला, समीकरणाच्या डाव्या बाजूला. आता ही समीकरणाची जी काय डावी बाजू आहे ती कशी ठरवायची, तर हा जो बाण आहे, बाण, या बाणाच्या डावीकडची म्हणजे या समीकरणाची ही डावी बाजू, आणि या बाणाच्या उजवीकडची म्हणजे ही उजवी बाजू. तर डावी बाजू म्हटलं की बाणाच्या डाव्या बाजूला असलेले, आणि उजवी बाजू म्हटले की बाणाच्या उजव्या बाजूस असलेले. हे लक्षात ठेवायचं, डावी आणि उजवी बाजू कळाली पाहिजे. तर अभिक्रियाकारक नेहमी समीकरणाच्या डाव्या बाजूस लिहितात. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात. पहा, आता ही आहेत उत्पादित, ही नेहमीच समीकरणाच्या उजव्या बाजूस लिहिली जातात. तर ही जी उत्पादित आहेत आणि ही जी अभिक्रियाकारक आहेत, तर यांच्याबरोबर मध्यभागी काय, तर अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण याच्यामध्ये काढला जातो. इथं दाखवते बा, ही अभिक्रियाकारक आहेत, यांच्यापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढला जातो. आणि हा जो बाण आहे, बाण नेहमीच काहीतरी दर्शवत असतो. पहा, तर हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो, म्हणजे या दिशेने इकडं रासायनिक अभिक्रिया झालेली आहे. तर आपण पहिला संकेत पाहिला, रासायनिक समीकरण लिहित असताना अभिक्रियाकारक डाव्या बाजूला, तर उत्पादित उजव्या बाजूला लिहायची असतात. आता त्यापुढचा दुसरा जो संकेत आहे तो आहे बघा, जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील. किती, 2 किंवा अधिक. पहा इथं किती आहेत, हे जेडेन जस्त एक आहे आणि हे कॉपर सल्फेट एक आहे. या रेषा काळ्या विसरून जा, या रेषांचा इथं काही संबंध नाही. जे काय लिहिले याचा पण काही एक संबंध नाही. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथंही
स्लाईडवरती पेस्ट केलेलं आहे. तर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये अधिक म्हणजे प्लस या चिन्हाचा वापर करतात. बघा, हे जस्त एक, या जस्ताला इंग्लिशमध्ये झिंक असं म्हणतात आणि हे कॉपर सल्फेट. ही आहेत अभिक्रियाकारक. किती आहेत? हे एक आणि हे एक. जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक असतील तर त्यांच्यामध्ये असं अधिकचं चिन्ह देतात. आणि त्याचप्रमाणे उत्पादितसुद्धा, हे बघा, हे Cu1 कॉपर आणि हे झिंक सल्फेट, हे दोन आहेत. म्हणजे हे एक उत्पादित आहे आणि हे एक उत्पादित आहे, बरोबर. तर ही दोन किंवा दोनपेक्षा जर अधिक असतील तर त्यांच्यामध्ये असं अधिकचं चिन्ह लिहिलं जातं किंवा त्या चिन्हाचा वापर केला जातो. आता इथं बघा, इथं दिलेलं आहे पाहे, कॉपर सल्फेट व झेडेन या अभिक्रियाकारकामध्ये अधिक चिन्ह दर्शवले बरोबर. तसेच ZnSO4 आणि Cu ह्या उत्पादितांमध्ये अधिक चिन्ह दर्शवलेलं आहे. म्हणजे दुसरा जो संकेत आहे तो काय आहे, तर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक असतील किंवा दोन किंवा अधिक उत्पादित असतील तर त्या प्रत्येकाच्या मध्ये अधिक चिन्हाचा वापर केला जातो. तर हा झाला दुसरा संकेत. आता तिसरा संकेत पहा काय. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. तर बघा, तर रासायनिक समीकरण आपल्याला जास्त माहितीपूर्व बनवायचं आहे. इथं बघा, हे 3, 7, 27, 28 हे समीकरणांचे त्या ठिकाणचे क्रमांक आहेत, बरोबर. आता हे रासायनिक समीकरण आपल्याला जास्त माहितीपूर्ण बनवायचं आहे. मग काय करायचं, तर या ठिकाणी जी अभिक्रियाकारक आहेत म्हणजे बाणाच्या डावीकडची आणि जी उत्पादित आहेत बाणाच्या उजवीकडची, तर त्या ठिकाणी ते जे काही पदार्थ आहेत किंवा ते जे काही अभिक्रियाकारक आहेत त्यांच्या भौतिक अवस्था नमूद करतात. इथं पाहिलेलं आहे, हे ZnS लिहिलं आहे. S म्हणजे सॉलिड म्हणजे स्थायू. Cu इथं पण याची अवस्था लिहिलेली आहे, कसं आहे, सॉलिड म्हणजे स्थायू आहे. त्यानंतर इथं पहा, बाण कर्सरच्या साह्याने दाखवतो H2O, याच्या कंसात काय लिहिलेलं आहे, L लिहिलेलं आहे. म्हणजे हे कसं आहे, लिक्विड आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी NO2 लिहिलेलं आहे पहा, तो कसा आहे, गॅस आहे, बरोबर. म्हणजे रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्व बनवण्यासाठी अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांच्या भौतिक अवस्था समीकरणामध्ये नमूद करतात. केलेले आहेत बघा, हे कॉपर S म्हणजे सॉलिड, H2L इथं कंसात लिहिलेलं आहे लिक्विड म्हणजे याच्या भौतिक अवस्था दिलेल्या आहे. NO2 काय आहे, वायू आहे. त्यानंतर H2O काय आहे, पाणी आहे, लिक्विड आहे. आणि कॉपर काय आहे, स्थायू आहे, सॉलिड आहे. तर त्यांच्या अवस्था पहा, वायू, द्रव आणि स्थायू या अवस्था अनुक्रमे या अक्षरांनी लिहून दर्शवल्या जातात. ABCD शिकतो आपण, त्याच्यामध्ये सर्वात अगोदर G येतं म्हणून G म्हणजे वायुरूप अवस्था, त्यानंतर L येतं म्हणून द्रवरूप अवस्था आणि त्यानंतर S येतं म्हणून स्थायूरूप अवस्था. म्हणजे ते समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी त्या अभिक्रियाकारकांच्या आणि उत्पादितांच्या अवस्था त्यांच्या समोर कंसामध्ये लिहून दर्शवल्या जातात. आता कधी कधी काय होतं पहा, तर उत्पादित वायुरूप असेल तर G ऐवजी असा वरच्या दिशेने जाणारा बाण दर्शवला जातो. बघा इथं दाखवतोय मी खाली 28. इथं हा Cl2 काय आहे, वायू आहे. आता या ठिकाणी काय लिहिलं पाहिजे कंसामध्ये, याची भौतिक अवस्था वायुरूप म्हणजे गॅस लिहिला पाहिजे. परंतु तो त्या ठिकाणी गॅस असं न लिहिता वरच्या दिशेने बाण दाखवलेला आहे. याचाही अर्थ असा होतो की हा क्लोरीन काय आहे, गॅस आहे, वायू आहे.
त्यानंतर उत्पादित अविद्राव्य स्थायू रूपात तयार झाले असेल तर, म्हणजेच अवक्षेप रूपात तयार झाले असेल तर यस ऐवजी असा खालच्या दिशेने जाणारा बाण दाखवला जातो. आता इथं बघा, इथं हे सल्फर एस हा स्थायूरूप आहे. आता याची अवस्था इथं कंसामध्ये एस सॉलिड स्थायूरूप लिहिली पाहिजे, पण तसं न लिहिता कधीकधी त्याच्यासमोर असा खालच्या दिशेने जाणारा बाण काय केला जातो, काढला जातो. म्हणजे इथं काय आहे, स्थायूरूप आहे, इथं हे काय आहे, वायुरूप आहे. का वायुरूप? इथं जी लिहायला पाहिजे होतं, इथं यस लिहायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं लिहिलं नाही. इथं जी ऐवजी वरच्या दिशेने जाणारा बाण दाखवला आहे आणि यस ऐवजी खालच्या दिशेने जाणारा बाण दाखवलेला आहे. त्यानंतर जर अभिक्रियाकारक आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील, म्हणजे जसं की आपण साखर टाकतो पाण्यामध्ये सरबत करताना, मग ते साखरेचं पाणी झालं, बरोबर. तर तसंच या ठिकाणी जी काय अभिक्रियाकारक आणि उत्पादित असतात ती जर पाण्यामध्ये तयार केलेली असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात आणि त्यांच्या पुढे ॲक्युअस असं लिहिलं जातं. इथं लिहिलं आहे, कुठं गेलं, इथं हां, हे ZnSO4 त्याच्या कंसामध्ये काय लिहिलेलं आहे, ॲक्युअस म्हणजे हे काय आहे, पाण्यातील जलीय द्रावण आहे. आपल्याला कळतं हे झिंक सल्फेट स्थायू नाही, तर हे काय आहे, द्रावण आहे. कशामध्ये केलेलं आहे, पाण्यामध्ये. हे कशावरून कळतं आहे, याच्या कंसामध्ये ॲक्युअस असं लिहिलेलं आहे. त्यानंतर हे कॉपर नायट्रेट हे सुद्धा जलीय द्रावण आहे. का, याच्या कंसामध्ये इथं पुढं AQ असं लिहिलेलं आहे. तर इथं पहा, रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्व बनवण्यासाठी तर जे काय अभिक्रियाकारक असतील किंवा उत्पादित असतील तर त्यांच्या पुढं त्यांच्या अवस्था GLS या प्रकारे किंवा वरच्या दिशेने जाणारा बाण, खालच्या दिशेने जाणारा बाण असं काढून दाखवलं जातं. त्यानंतर त्यांची जर काय पाण्यात द्रावणं तयार केली असतील तर त्याच्या पुढं AQ हे असं दर्शवलं जातं. तर आपण आता तिसरा संकेत अभ्यासला, कोणता, तर अभिक्रियाकारक आणि उत्पादित रासायनिक समीकरणामध्ये त्यांच्या अवस्था असतील किंवा त्यांची द्रावणं असतील तर त्यानुसार त्यांच्यासमोर त्याची नोंद केली जाते. तर त्यानंतर चौथा संकेत आहे पहा, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर त्रिकोण हे चिन्ह काढून दर्शवतात. म्हणजे काय, तर एखादी रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी जर त्या अभिक्रियेला बाहेरून उष्णता द्यावी लागत असेल तर हे चिन्ह अधिक म्हणजे त्रिकोणाचं चिन्ह काढून ते दर्शवलं जातं. आता उदाहरणार्थ पहा, चुनखडी तापवल्यावर चुनखडी तयार होते. ही अभिक्रिया खालीलप्रमाणे लिहितात. म्हणजे एखादी रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी जर बाहेरून काही त्याला उष्णता द्यावी लागत असेल तर दिलेली उष्णता अशी, हा जो बाण आहे या बाणावर हे त्रिकोणाचं चिन्ह काढून दर्शवलं जातं. इथं दाखवतोय पण मी, हे त्रिकोणाचं चिन्ह इथं काढलेलं आहे. हे काय दर्शवतंय, तर ही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी म्हणजे चुनखडीला तापवायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, उष्णता द्यायची आहे, बरोबर. तर मग ती उष्णता देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती त्रिकोणाच्या साहाय्याने या बाणावरती दर्शवली जाते.
आता कधी-कधी काय होतं पहा, प्रत्येक वेळेसच काय उष्णता द्यावी लागत नाही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी. कधी-कधी अभिक्रिया होताना त्यामधून उष्णता बाहेर पडते बघा. तर इथं हे कॉपर सल्फेट आणि जस्त यांच्यामध्ये जर रासायनिक अभिक्रिया झाली तर यामधून एक कॉपर विस्थापित होतं, झिंक सल्फेटचं द्रावण तयार होतं आणि या अभिक्रियेमधून उष्णता बाहेर पडते. जसं की पहा, तुम्ही घरी एखादा छोटा प्रयोग करून बघा. जी काय वॉशिंग पावडर असते ती तळहातावर घ्या आणि त्याच्यावर किंचित पाणी टाका आणि ते असं मुठीत दाबून धरा. तुम्हाला उष्णता जाणवेल. म्हणजे ज्यावेळेस वॉशिंग पावडर आणि पाणी यांची अभिक्रिया होते त्यावेळेस त्याच्यामधून उष्णता बाहेर पडते आणि त्यामुळं आपल्या हाताला उष्णता जाणवते किंवा त्या ठिकाणी गरमपणाची आपल्याला जाणीव होते. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये हे जस्त टाकलं जातं त्यावेळेस कॉपर विस्थापित होतं आणि झिंक सल्फेट तयार होतं आणि त्यातून उष्णता बाहेर पडते. मग उष्णता जर बाहेर पडत असेल तर इथं अधिक उष्णताचं शेवटी लिहावं लागतं आणि जर उष्णता द्यावी लागत असेल तर बाणावरती असं त्रिकोणाचं चिन्ह काढून उष्णता दिलेली आहे हे आपल्याला दर्शवावं लागतं. आता हे जे आपण रासायनिक समीकरणांचे लेखन करतोय त्या ठिकाणी आपल्याला संकेत काही पाळावे लागतात आणि ते संकेत कोणते आहेत त्यामधला 5वा संकेत इथं मी आता दर्शवतोय. तर अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते पहा. म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी काय करावं लागतं, कधीकधी तर काही विशिष्ट तापमान त्याला द्यावं लागतं किंवा विशिष्ट दाबाखाली ती रासायनिक अभिक्रिया घडवून आणावी लागते किंवा ती रासायनिक अभिक्रिया लवकर घडून येण्यासाठी उत्प्रेरक आपल्याला वापरावा लागतो. तर अशा ज्या अटी आहेत तर या अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. आता याचं एक उदाहरण घेऊ पहा. म्हणजे ज्या अटीखाली ती अभिक्रिया घडून येणार आहे त्या अटी तो जो बाण असतो अभिक्रियादर्शक बाण ज्याला म्हटलं जातं हा काय आहे, अभिक्रियादर्शक बाण आहे, बरोबर. तर ज्या अटी या ठिकाणी म्हणजे वनस्पती तेलाचं रूपांतर आपल्याला वनस्पती तुपामध्ये करायचं आहे तर मग यासाठी काही अटी आवश्यक आहेत ही अभिक्रिया घडून येण्यासाठी. कोणती, तर वनस्पती तेलाचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये होण्यासाठी काही अटींची आवश्यकता असते आणि त्या ज्या अटी आहेत म्हणजे विशिष्ट दाब असेल, विशिष्ट तापमान असेल, एखादा उत्प्रेरक असेल, तर अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. म्हणजे खाली लिहिले तरी चालतं, वर लिहिलं तरी चालतं. आता इथे एक अभिक्रिया दिलेली आहे पहा. वनस्पती तेलाची 60°C तापमानाला NI उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होतं पहा. म्हणजे ही अभिक्रिया आहे. तर वनस्पती तेलाची 60°C तापमानाला NI म्हणजे निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन बरोबर अभिक्रिया जर झाली तर वनस्पती तूप तयार होतं आणि ते बघा इथं अशा प्रकारे दाखवलेलं आहे. वनस्पती तेल अधिक हायड्रोजन वायू, इथं वनस्पती तेल लिक्विड असतं, गॅस इथं या अटी, उत्प्रेरक म्हणजे काय तुम्ही 9वीमध्ये अभ्यासलेलं आहे आणि त्यापासून वनस्पती तूप तयार केलं जातं. आता इथं अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. म्हणजे अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी जी काही विशेष माहिती असते ही विशेष माहिती कुठं लिहिली जाते तर त्यांची जी नावं असतात त्या नावांची म्हणजे सूत्रांच्या खाली त्यांची नावं त्यांच्या सूत्राखाली लिहिली जातात. बघा इथं HNO3 आणि कंसात काय लिहिलेलं आहे,
सहत लिहिलेलं आहे. नायट्रिक आम्ल कसं आहे, सहत आहे. याची ही विशेष माहिती आहे आणि ही विशेष माहिती सूत्राखाली लिहितात. हे HNO3 हे नायट्रिक आम्लाचं सूत्र आहे आणि त्याच्या खालीही काय लिहिलेले आहे, त्याची विशेष माहिती लिहिलेली आहे, सहत. आणि त्यानंतर खालच्या इथं पहा, कर्सरच्या साहाय्याने दाखवतोय मी, हे नायट्रिक आम्ल आहे, पण हे कसं आहे, विरल, कारण या ठिकाणी याची माहिती विरल अशी दाखवलेली आहे. म्हणजे विशेष माहिती किंवा त्यांची नावं त्यांच्या सूत्राखाली लिहिली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक समीकरण लिहित असताना त्याचे जे काही संकेत आहेत पाळावयाचे, ते सर्व संकेत आपण शिकलेलो आहोत. यांचा पुढे वापर आपल्याला ज्यावेळेस आपण रासायनिक अभिक्रिया लिहिणार आहोत, रासायनिक समीकरणं लिहिणार आहोत, त्यावेळेस उपयोगात येणार आहे. याचा तुम्ही व्यवस्थित सराव करा आणि पुढच्या तासाला याचा आपण कसा वापर करायचा हे पाहणार आहोत.